₹10 मिळणारे भट्टीसारखे खारे शेंगदाणे लहानपणी शाळेच्या बाहेर कोणी कोणी खाल्लेत मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आज ही स्पेशल रेसिपी करूया. तर शेंगदाणे 1 वाटी घ्यायचे, उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे. 10 मिनिटं उकळल्यानंतर आपण गाळणीमध्ये याला काढून घेऊया. आता ही गाळणीमध्ये काढल्यानंतर 10 मिनिटं ठेवूया. सुती कापडावरती 10 मिनिटं झाल्यानंतर सुकले आहेत शेंगदाणे. आता यानंतर कढईमध्ये मीठ गरम करूया आणि मीठ छान असं गरम झाल्यानंतर लगेच शेंगदाणे भाजायला घेऊया. तर भाजताना लक्षात ठेवायचे आपले शेंगदाणे छान भाजले पाहिजे. तर अशा प्रकारची साल निघली तरच आपण हे बाजूला काढायचे आहे. तर एका जारेने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर डिवाइड करून आपण हे सगळे शेंगदाणे भाजून घेऊया. पावसाळ्यात तर खूप असे भट्टीवरती शेंगदाणे आपल्याला खायला मिळतात. तर बाहेर न खाता अशा घरगुती पद्धतीने नक्की करा. तर हे मीठ आपण घरगुती केक बनवण्यासाठी यूज करू शकतो. तर आपले हे मस्त असे खारे शेंगदाणे अगदी भन्नाट लागतात, कुरुम कुरुम मस्त लागतात. तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा. तर तुम्हाला आजचे हे खारे शेंगदाणे कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता चॅनलला प्लीज सबस्क्राईब